हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पराठ्याचा एक प्रकार बघतोय. तर याला आपण दशमी पण म्हणू शकतो. तर मी हे दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे. कारण दुधी भोपळा म्हटलं की सगळ्यांचं तोंड वाकडं होतं, अगदी ते बघून खावंसं वाटत नाही कोणाला. म्हणून मी आज दुधी भोपळ्यापासून थोडी वेगळी अशी रेसिपी बनवलेली आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतलेला आहे. तो कट करून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. तर मी सगळ्या भोपळ्याची साल काढून घेते आणि साल काढून घेतल्यानंतरही परत एकदा आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे. आणि नंतर मी तो किसून घेतला आहे. तर थोडा जाडसर असा किसलेला आहे मी, अगदी बारीक नाही किसलेला. त्यानंतर हा किसलेला भोपळा आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे. आणि भोपळा घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे. तर मी आधी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने अगदी बारीक कापलेली आहेत ती घातलेत. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर, त्यानंतर धना जिरा पावडर, कसुरी मेथी, हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार. त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातले आणि ही मिरची पावडर आहे. तर ही जास्त तिखट नाही आहे, तर मी ती 1.5 चमचा मिरची पावडर घातले. तर तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल ती क्रश करून वगैरे घातली तरीही चालू शकतं. त्यानंतर ही पीठं घातलेत मी. तर आपल्याला गव्हाचं पीठ 3 वाट्या घालायचे. त्यानंतर मी बाजरीचं पीठ 1 वाटी घातले आणि बेसन पीठ 1 वाटी घातले. तर या प्रमाणात आपल्याला सगळी पीठं घालायची आहेत. तर बाजरीचं नसेल खात तुम्ही तर ज्वारीचं घातलं तरी चालू शकतं. आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि छान असं त्या पिठाला सगळे मसाले आणि आपला किसलेला किस त्यामध्ये एकत्रित करून झाला की नंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी आता तेल घालून घेतलंय त्यावर. आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला ते छान असं एकत्रित करायचंय. तर दुधी भोपळा, कोथिंबीर वगैरे सगळं ओलसर असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये फार असं पाणी लागत नाही. तर अगदी थोडासा शिंतोडा देत आपल्याला पाण्याचा ना त्याची घट्टसर आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे. तर मी अगदी थोडंसं पाणी घातलंय, मला अगदी अर्धी वाटी पाणी लागलं असेल फक्त हे पीठ मळण्यासाठी. आणि त्याचा मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. छान असं आपलं पीठ मळून झाले. नंतर मी परत त्याला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे भिजण्यासाठी म्हणून हे पीठ. तर तुम्ही कोथिंबीर वगैरे घालता त्यासोबत चिरलेला पालक, चिरलेली मेथी वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. त्याने खूप छान टेस्ट येते. आणि दुधी भोपळा आवडत नसेल तरी कोणाला समजत पण नाही आपण त्यामध्ये दुधी भोपळा घातलाय, एवढी छान टेस्ट येते. तर आता हे पीठ आपलं भिजलेलं आहे छान. त्यानंतर मी त्याच्या दशम्या लाटून घेणार आहे. तर मी चपातीच्या पिठाप्रमाणे त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून नंतर त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही ते लाटू शकता, लहान किंवा मोठे. तर मी छान असं चपातीच्या साईजच्या त्याच्या दशम्या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आणि तो गरम झाला की त्यावर आपल्याला ही दशमी दोन्ही बाजूनं छान अशी खरपूस शेकून घ्यायची आहे. तर मी त्यावर तेल घालून छान अशा त्या शेकून घेते. तुम्हाला तेल नसेल तर तुम्ही तूप वगैरे यूज केलं तरी चालू शकते, तुम्हाला जसं आवडेल तसं. तर मी दोन्ही बाजूला तेल लावून छान असं ते भाजून घेते, अगदी खरपूस असं. तर अगदी एक खाल्ली तरी आपलं पोट भरतं आणि खूप छान अशी म्हणजे टेस्टच त्याची खूप छान येते. तर आता आपला हा दशमी बऱ्यापैकी भाजून झालेली आहे. तर मी आता ती काढून घेते आणि अशाच प्रकारे मी बाकी दशम्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण करूयात सर्विंग. तर हे मी कांदा भजी बनवलेली होती अशीच खायला.
आणि भजी बनवतानाच थोडेसे पापडही तळले होते, त्याबरोबर मिरची तळली होती. आणि दशमीसोबत खायला मी ही ग्रीन चटणी. तर ग्रीन चटणीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. तर ही दुधी भोपळ्याच्या दशमीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. एकदा अवश्य ट्राय करा ही रेसिपी. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू असंच. थँक्यू.